भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मिळतोय सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद। रामभाऊंसोबत विकासावर चर्चा करण्यासाठी एकवटले शेकडो सोलापूरकर। भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना सोलापूरकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे। रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक वेळी आमदार राम सातपुते यांच्याशी विकासाची चर्चा करण्यासाठी शेकडो सोलापूरकर एकवटले होते। यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी विणकर बाग आणि वाल्मिकी उद्यान येथे सोलापूरकरांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली। यावेळी नागरिकांनी सोलापूरकरांच्या अपेक्षा सांगत त्या पूर्ण करण्याबाबत चर्चा केली। भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले। सोलापुरातील युवकांना सोलापुरातच काम मिळावे, IT पार्क, टेक्सटाईल पार्क, गारमेंट पार्क व्हावे, सोलापूरकरांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, विमानतळ व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे, असे मत उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केले। यानंतर आमदार राम सातपुते यांनी वाल्मिकी उद्यान येथे नागरिकांशी संवाद साधला। तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशा सर्व स्तरातील लोकांनी भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती। यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती। सोलापूरचा विकास करण्यासाठी उच्च शिक्षित असलेल्या आणि विकास कामाचा अनुभव असलेल्या आमदार राम सातपुते यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी व्यक्त केला। भारत माता की जय, वंदे मातरम, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, अब की बार 400 पार अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे देत होते। निवडणूक देशाची आहे। आपला राम मंदिराचा प्रश्न इतका मोठा मोदीजींनी सोडला। त्यानंतर अनेक प्रश्न, काश्मीरमधून 370 हटवला। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी छोट्या छोट्या व्यक्तींच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे। उज्ज्वला गॅसच्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा विषय असेल, सगळ्या विषयामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मोदीजीने सुशासन आणण्याचं काम केलं। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की मोदीजींचा कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी विधानसभेला, लोकसभेला मला पार्टीने संधी दिली आहे महायुतीचा उमेदवार म्हणून। तुमच्या सगळ्यांचे मला आशीर्वाद भेटावेत, मी आपल्याला विश्वास देतो। या ठिकाणी या पार्टीचे सर्व नेते, या ठिकाणी आपले आमदार माननीय विजय मालक देशमुख साहेब आणि सर्व सहकाऱ्यांच्या सहमार्गदर्शनात येत्या काळामध्ये सोलापूरच्या विकासासाठी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत, सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये काम करू आणि जे काही राहिलेले प्रश्न आहे ते आपण सोडवू। इथं उद्योग आले पाहिजे, इथल्या युवकांना इथं काम भेटलं पाहिजे। विमानतळ सुरू झालं की भविष्यामध्ये इथं IT पार्क आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू। इथल्या युवकांना रोजगार भेटला पाहिजे, इथं टेक्सटाईल पार्क चांगलं झालं पाहिजे, गारमेंट पार्क चांगलं झालं पाहिजे। सोलापूरच्या घराघरामध्ये बनणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्याला चांगलं एक नॅशनल लेवलचं एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी झालं पाहिजे। अशा वेगवेगळ्या पद्धतीने सोलापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, म्हणून आपण सर्व मिळून काम करूया आणि आपल्या सोलापूरला एक चांगलं शहर, सोलापूरला एक विकसित शहर म्हणून भविष्यामध्ये काम करण्यासाठी आपण संधी द्यावी, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।